नो एलिमिनेशन पण धक्का डबल. रितेश देशमुखचा मास्टर स्ट्रोक. मंडळी, बिग बॉस मराठी सीझन 6 प्रेक्षकांना भरभरून हसवत आहे आणि भरभरून प्रेक्षक त्याला प्रतिसादही देत आहे. पहिलाच भाऊचा धक्का सुपरहिट ठरला आहे. होस्ट रितेश देशमुखने रविवारी झालेल्या एपिसोडमध्ये काही स्पर्धकांची थेट शाळाच घेतली. सर्वात आधी तन्वी कोलतेच्या चुकांवर बोट ठेवलं आणि तिला खडे बोल सुनावले, तर रुचिका जामदारलाही त्याने सोडलं नाही. काहींची कान उघडणी झाली, पण सागर करांडे, प्रभू शेडके आणि सोनाली राऊत, त्याचबरोबर करण सोनवणे यांच्या गेम प्लॅनचं रितेशने भरभरून कौतुक केलं आणि काही स्पर्धकांना फ्रंट फुटवर खेळण्याचा सल्ला देखील दिला. पहिल्या आठवड्यात तब्बल 9 स्पर्धक नॉमिनेट झाले होते, पण एकाचही एलिमिनेशन झालं नाही. त्यामुळे सगळ्यांना दिलासा मिळाला, पण आनंद फार वेळ टिकला नाही. कारण शोच्या शेवटी रितेश देशमुखने एक मोठा ट्विस्ट आणला. पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झालेले तेच 9 स्पर्धक दुसऱ्या आठवड्यातही नॉमिनेट असणार आहे आणि दोन्ही आठवड्यांची वोटिंग बेरीज केली जाणार असून ज्याला कमी वोट मिळतील, ज्यांना कमी मतं मिळतील, ते थेट घराच्या बाहेर जाणार असल्याचं देखील रितेश देशमुखने सांगितलं. म्हणजे खेळ आता खऱ्या अर्थानं रंगणार असून पुढचा धक्का कोणाला बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणता स्पर्धक एलिमिनेट होणार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.